मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या मुद्द्यावरून मंत्री अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या भूमिकेत विरोधाभास असल्याचं बघायला मिळतंय। अवजड वाहनं गेल्यास पेव्हर ब्लॉक उखडले जातात, ते टिकत नाहीत अशी भूमिका अदिती तटकरे यांनी यापूर्वीच मांडली होती। मात्र आता भरत गोगावले यांनी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं समर्थन केलंय। सध्या पावसाळा असल्याने डांबरीकरण करता येत नाही, अशा परिस्थितीत खड्ड्यांपेक्षा पेव्हर ब्लॉकचा पर्याय काही काळासाठी चांगला आहे। गणपतीनंतर रस्त्यांचे व्यवस्थित डांबरीकरण करण्यात येईल आणि नागरिकांना अडचण होणार नाही अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय। पेव्हर ब्लॉक आपण अंतर्गत गावामध्ये लावत असतो, तिथे पायी लोक जात असतात, टू व्हीलर जात असतात, पण जिथे हेवी वाहतूक असते, अवजड वाहतूक असते, तिथं पेव्हर ब्लॉक हे टिकू शकत नाही। त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जिथं पेव्हर ब्लॉकचा तिथं वापर केलेला आहे, मी त्यांना सूचना दिल्या की हे पेव्हर ब्लॉक 2-4 दिवसाच्या वर टिकणार नाही, कारण त्याला प्रॉपर तिथं बेस नसतो आणि एक जरी अवजड वाहन त्याच्यावरनं गेलं तर ते पेव्हर ब्लॉक निघण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही। आताची वेळ जर काढायची असेल, आता डांबरीकरण करू शकत नाही, पाऊस आहे, मग दुसरा पर्याय काय आहे? मग त्या खड्ड्यांपेक्षा पेव्हर ब्लॉक जरी असले तरी काही काळ आम्हाला गणपती गेले का आम्ही परत ते व्यवस्थित करणारच आहोत।